लग्नानंतर होईलच प्रेमचा एक धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे नंदिनी जीवाच्या हातामध्ये लेटर देते आणि म्हणते, हे घ्या तुमचं पत्र. गेल्या वेळचं पत्र वाचून प्रकरण डिवोर्स पर्यंत गेलं होतं असं म्हणते नंदिनी जीवाला. काय ते आपण वेगळे होण्यातच भलं आहे वगैरे वगैरे असं म्हणते आता नंदिनी. काय ते पत्र असं म्हणतो आता जीवा. अगं ते चुकीचं पत्र वाचलंस तू असं म्हणतो आता जीवा. तर नंदिनी म्हणते, काय चुकीचं पत्र? तर आता जीवा म्हणतो, म्हणजे तुला डिवोर्स नको होता असं म्हणतो आता जीवा. म्हणजे तुम्हालाही डिवोर्स नको होता असं म्हणते आता नंदिनी. तर आता कळतं नंदिनी आणि जीवाला की ते पत्र जीवाने तिच्यासाठी लिहिलेलंच नव्हतं म्हणून. नंदिनीला काय वाटलेलं असतं की ते पत्र जीवाने तिच्यासाठी लिहिलेलं होतं. तर बघा प्रेक्षक हो, मागच्या महिन्यामध्ये एक एपिसोड एअर झाला होता. तर त्या एपिसोडमध्ये जीवाने काव्यासाठी एक पत्र लिहिलं होतं आणि त्यामध्ये असं होतं की आपण सगळं विसरून जाऊया आणि काय आपल्या नशिबात हे लग्न लिहिलेलं आहे तेच आपण पुढे कंटिन्यू करूया असं काय काय लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये. तर आता नंदिनीला ते पत्र सापडलेलं असतं आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं ना की आपल्यात जे होतं ते संपलं आता म्हणून आपण वेगळं झालेलंच बरं म्हणून लिहिलेलं असतं ना त्याच्यामध्ये. तर जीवाने ते आता काव्यासाठी लिहिलेलं असतं आणि ते पत्र तो आता अनिशा जी मैत्रीण असते ना काव्याची, ती आलेली असते पुस्तक घ्यायला पार्थकडून. तर आता त्या अनिशाला पत्र दिलेलं असतं जीवानी ते. मात्र ते पत्र द्यायच्या आधी नंदिनीने ते पत्र वाचलेलं असतं जेव्हा रूममध्ये जीवा ठेवून गेलेला असतो. तर ते पत्र वाचूनच नंदिनी खाली भटजी आलेले असतात, साठे गुरुजी. तर तेव्हाच ती ती जाऊन विचारलेली असते त्यांना की मी काय करू म्हणून. तर मग ते पत्र वाचल्यामुळेच तिच्या डोक्यामध्ये ते सगळे विचार असतात. तर आता ती साठे गुरुजींना विचारलेली असते काय करू म्हणून. मग ते म्हटलेले असतात की जे ठरवलंय ते करून टाक. आणि मग त्याच्यामुळेच नंदिनीने डिवोर्सचा विषय काढलेला असतो. तर मात्र इथे जीवाला काहीच याच्याबद्दल माहीतच नसतं. जीवाला वाटत असतं की त्या हँडमोल्डमुळे नंदिनीने त्याला डिवोर्स पेपर्स दिले होते म्हणून. तर आजच जीवाला पण कळतं की नंदिनीने ते लेटर वाचल्यामुळे तिने ते डिवोर्सचा निर्णय घेतला होता म्हणून. तर आता इथे गोड गैरसमज जो होता ना आता जीवा आणि नंदिनीमध्ये, तो आता दूर झाला आहे. आणि मग आता नंदिनी म्हणते, तुम्हाला नको होता का डिवोर्स? तर मग आता जीवा म्हणतो, तुला पण नको होता का डिवोर्स? तर मग आता दोघांना कळतं की दोघांनाही डिवोर्स नको होता म्हणून. तर प्रेक्षक हो, खूप इंटरेस्टिंग झाले हे आता. कारण दोघांनीही फाईल तर केली आता डिवोर्ससाठी. मग 6 महिने एकत्र राहणारच आहेत. तर काय होईल ते खूप इंटरेस्टिंग असणार आहे. प्रेक्षक हो, तुम्हाला काय वाटतं की दोघं डिवोर्स घेतील? काय असेल ह्यांचा पुढचा स्टेप? आणि बघून खूप बरं वाटलं की जीवा आता कन्फ्यूज दाखवत नाहीये. जीवा आता फक्त नंदिनीचाच विचार करतोय हे मात्र खूप छान दाखवतायत आजकालच्या एपिसोड्समध्ये. आणि मिथून म्हटलेला पण असतो हां जीवाला की असं पत्र वगैरे काय लिहित जाऊ नकोस म्हणून. आणि बरोबर त्या पत्रानेच घोटाळा केलेला असतो बघा प्रेक्षक हो. पण त्या पत्रामुळेच डिव्होर्सचा विषय काढला नंदिनीने आणि त्याच्यामुळेच आता जीवाने सिरियसली घ्यायला लागला तो नंदिनीला. नाहीतर पहिला सिरियसलीच घ्यायचा नाही तो. मात्र पार्थने काव्याच्या केसमध्ये अशी गोष्ट नाही आहे. त्याच्यामध्ये काव्याला खरंच डिव्होर्स हवा असतो. तिला ह्या नात्यामध्ये पुढे जायचंच नसतं. कारण ती म्हटलेली असते ना, मला हे लग्नही नको आणि हा संसारही नको. जीवाही नको आणि पार्थही नको म्हटलेली असते ना ती जीवासोबत. तर त्याच्यामुळे काव्य आणि पार्थचा डिव्होर्स तर होणारच होता. मात्र जीवाने स्पष्ट लिहिलेलं असतं पत्रामध्ये की त्याला आता त्याच्या बायकोबरोबरच पुढे जायचं आहे आणि जुनं काय आहे ते सगळं विसरायचं आहे. तर नंदिनीला हे कळतच नाही आणि तिला वाटतं की त्यांना डिव्होर्स पाहिजे म्हणून. कारण मला वेगळं व्हायचं आहे, विसरून जा असं वगैरे असतं ना त्याच्यामध्ये. त्यामुळे नंदिनीला असा गैरसमज होतो. तर बहुतेक आता जीवा आणि नंदिनीचा डिव्होर्स होणार नाही किंवा होऊही शकतो. त्यांच्यावर आता अवलंबून आहे ते. मात्र जीवा आता काव्याचा विचार पण करत नाही आहे. त्यामुळे होऊ शकतं की ते एकत्र राहू शकतात. पण पार्थ आणि काव्याचं असं आहे की त्यांचा डायव्होर्स होणारच आहे 6 महिन्यांनी. मात्र आता बहुतेक काव्याला प्रेम होऊ लागले पार्थसोबत. कारण आता काव्य आणि जीवा मात्र एकमेकांसोबत बोलतच नाहीत ना. ते दोघेही आता काव्या पार्थमध्ये रमली आहे. पार्थसाठी खूप काय काय गोष्टी करत असते ती आणि पार्थला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असते आता काव्या. आणि इथे जीवा पण नंदिनीला खुश ठेवण्याचा खूप प्रयत्न करत असतो आणि ती काय बोलत असते त्याला होला हो म्हणत असतो. तर आता जीवा पण खूप प्रयत्न करायला लागला आहे. तर आता नंदिनीला पण सगळं काही आठवणार आता जीवाने काय काय केलं होतं ते. तो रिक्षावाला बनला होता, पाणीपुरी स्टॉल घातला होता, ते सगळं आठवतं तिला. आणि मग आता ती विचार करणार आहे सगळ्या गोष्टींवर. म्हणजे जीवा तर इतकं प्रेम करतात म्हणजे दाखवू लागलाय ना तो आता प्रेम. तर मग डिव्होर्स घेऊन काय फायदा असं तिलाही विचार येईल. कारण नंदिनीला वाटलेलं असतं त्या मोल्डमुळे आणि त्या पत्रामुळे की
जीवा तिचा कधीच विचार करणार नाही म्हणून. पण जीवा म्हटलेला असतो, की "मी आता फक्त तुझाच विचार करणार आहे आणि मला जुन्या आठवणी पुसायला मदत कर." पण त्यावेळी सुद्धा नंदिनी पूर्ण ऐकतच नाही आणि तिकडून गेलेली असते ती. आणि जीवा मात्र खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न करत असतो नंदिनीला, पण ती मात्र काय त्याचं ऐकूनच घेत नसते. तर तिकडे पार्थ आणि काव्यामध्ये मात्र काव्याचा निर्धारच असतो, की तिला आता लग्न वगैरे काही नको आहे, डिव्होर्स हवा आहे आणि तिला IAS व्हायचं आहे म्हणून. तर आता IASची परीक्षा झाल्यावर वगैरे त्यांच्याही संसाराला काहीतरी वेगळं वळण येऊ शकतो बघा प्रेक्षक हो. आणि ते जीवा आणि नंदिनीच्या तर लग्नाला वेगळं वळण आता उद्याच्याच एपिसोडमध्ये येणार आहे. ह्याच आठवड्यामध्ये म्हणजे ह्याच आठवड्यामध्ये कधीतरी हा एपिसोड एअर होणार आहे. तर प्रेक्षक हो या एपिसोड नक्की बघा कारण खूपच इंटरेस्टिंग होणार आहे हा एपिसोड. आणि कसं आहे पार्थ आणि काव्याला खूप जास्त सीन्स देतात. पण त्यांचे सीन्स ना जरा बोरिंग वाटतात आणि इरिटेटिंग पण वाटायला लागलेत आता. पण जीवा आणि नंदिनीचे सीन्स ना खूप भारी असतात. इरिटेटिंग वाटत नाहीत. कारण दरवेळेला त्यांचं भांडणही वेगवेगळ्या प्रकारचं असतं बघा. पण पार्थ आणि काव्याचं भांडण पण एक प्रकारचंच असतं. तुम्ही ऑब्झर्व्ह केलं का प्रेक्षक हो? कमेंट करून नक्की सांगा. मला तर जीवा आणि नंदिनीचे भांडणं पण खूप आवडतात आणि संवाद पण खूप छान वाटतो त्यांचा. दोघेही खूप आर्टिस्टिक वाटतात आणि दोघांची ॲक्टिंग पण खूप स्मूथ आहे. तिथेच पार्थ आणि काव्याचं मात्र एकमेकांवर वचकरल्यासारखी ॲक्टिंग आहे. इरिटेटिंग आणि भांडकुदळासारखी. पण प्रेक्षक हो, खरी गोष्ट तर हीच आहे, की नंदिनी जर ही लाईन बोललीच नसती, की मागच्या वेळी तुम्ही पत्र दिलेला होता तेव्हा असं झालं होतं, तर जीवाच्या लक्षातच आलं नसतं. बरं झालं नंदिनी ही लाईन बोलली, की मागच्या वेळी लेटर दिला होता तेव्हा प्रकरण डिव्होर्स पण पोचलंय, आता नको आहे तुमचा लेटर. तर त्यामुळे आता जीवालाही कळतं काय झालेलं ते म्हणून. आणि त्याला हा गैरसमज दूर करता येतो. तर खूपच छान वाटलं बघा प्रेक्षक हो, हा प्रोमो बघून. आणि एपिसोड तर अजूनच धमाकेदार होणार आहे. तर प्रेक्षक हो, तुम्हाला कोणती जोडी आवडते? जीवा की नंदिनी? जीवा नंदिनीची जोडी की पार्थ आणि काव्याची जोडी? कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट नक्की करत जा. आणि काही फीडबॅक्स असतील, काहीतरी सांगायचं असेल तर तेही कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच अपडेट्ससाठी, प्रोमो अपडेट्ससाठी, एपिसोड अपडेट्ससाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.